नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Node.js ला सुरुवात करणार आहोत. तर Node.js मुळात काय आहे? तर Node.js बद्दल ना पहिल्यांदा तर खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे का? सो ही एक गोष्ट आहे की Node.js बरेच लोक म्हणतात की प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, बरोबर. काही लोक म्हणतात फ्रेमवर्क आहे. तर Node.js आहे काय नक्की? प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, फ्रेमवर्क आहे, का अजून तिसरं काही आहे? तर Node.js हे ना प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ना ती फ्रेमवर्क आहे. Node.js ही एक रनटाईम आहे. काय आहे? रनटाईम. आता रनटाईम म्हणजे काय? तर तुम्हाला जावास्क्रिप्ट माहिती आहे, बरोबर. तुम्हाला जावास्क्रिप्ट माहिती आहे. आपण .js फाईल्स ॲड करतो वगैरे वगैरे. आपण फंक्शनॅलिटीज ॲड करतो आपल्या वेबसाईटमध्ये, वेगवेगळ्या ॲनिमेशन्स वगैरे वगैरे खूप गोष्टी आपण जावास्क्रिप्टद्वारे करतो. पण जावास्क्रिप्टचा नोड येण्याच्या आधी एक लिमिटेशन होतं. ते काय होतं माहिती आहे का? की जावास्क्रिप्ट फक्त ब्राउझरमध्ये रन व्हायची, फक्त ब्राउझरमध्ये, आणि ती सर्व्हरमध्ये रन होऊ शकायची नाही. ठीक आहे, सर्व्हरमध्ये ती रन होऊ शकायची नाही. पण रायन डाहल नावाचा एक मनुष्य आहे, रायन डाहल. याने काय केलं? याने पाहिलं की जे आपलं क्रोम आहे, गुगल क्रोम, त्या क्रोममध्ये ना जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी एक V8 नावाचं इंजिन वापरलं जातं. ठीक आहे, जसं एज किंवा इंटरनेट एक्सप्लोरर, एजमध्ये नाही, इंटरनेट एक्सप्लोररमध्ये चक्र नावाचं एक इंजिन वापरलं जातं. ठीक आहे, पण क्रोममध्ये V8 इंजिन वापरलं जायचं आणि V8 इंजिन हे खूप फास्ट होतं, याचा स्पीड खूप जास्त होता. त्याने काय विचार केला की हे V8 इंजिन आपण बाहेर काढूया आणि ते बाहेर काढून आपण ब्राउझरमध्ये रन न करता इतर कुठल्या ठिकाणी आपल्याला ते रन करता येतंय का हे आपण बघूया. सो त्याने काय केलं, म्हणजे पूर्वी कसं होतं, हा क्रोम ब्राउझर आहे, हा ब्राउझर आणि त्याच्याबरोबर आपलं V8 इंजिन. त्याने काय केलं, त्याने हे V8 इंजिन काय केलं, वेगळं केलं, त्याला ब्राउझरपासून विभक्त केलं आणि त्यापासून त्याने बनवलं Node.js. Node.js त्याने काय बनवलं, या V8 इंजिनपासून बनवलं. याचा फायदा काय झाला, तर V8 इंजिन वापरून बनवलेलं Node.js हे शेवटी आपल्याला आता एका सर्व्हरमध्ये सुद्धा वापरता येतं. आपल्याला ते एका सर्व्हरमध्ये सुद्धा वापरता येतं. त्यामुळे जे Node.js, आपलं जे Node.js आहे, आपली जी जावास्क्रिप्ट आहे, जी फक्त पूर्वी ब्राउझरमध्ये चालायची आणि सर्व्हरमध्ये नाही चालायची, ती आता सर्व्हरमध्ये सुद्धा चालते. त्यामुळे अल्टिमेटली झालं काय, तर जावास्क्रिप्ट एक सर्व्हर साइड प्रोग्रॅमिंग लँग्वेज पण बनली. काय बनली? सर्व्हर साइड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ठीक आहे, त्यामुळे जे Node.js आहे ना, Node.js ना प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ना ते फ्रेमवर्क आहे, ते आहे एक रनटाईम एन्व्हायरमेंट. ते काय आहे? एक रनटाईम एन्व्हायरमेंट. ठीक आहे, हा एक खूप महत्त्वाचा Node.jsचा भाग आहे. आता Node.js मध्ये काही त्याचे फीचर्स आहेत. तर त्यातलं पहिलं जे फीचर आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं नाव आहे असिंक्रोनस किंवा त्यालाच नॉन ब्लॉकिंग असं सुद्धा म्हणतात. आता असिंक्रोनस किंवा नॉन ब्लॉकिंग काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.